शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा शारदीय नवरात्र उत्सवातील सर्वात मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे महादुर्गाष्टमी। मग शारदीय नवरात्रामध्ये जेवढे महत्त्व हे 9 दिवसांना दिले जाते त्यापेक्षाही जास्त महत्त्व हे नवरात्रातील अष्टमीला दिले जाते। असे म्हणले जाते की दुर्गाष्टमीचा एक उपवास तुम्ही केला किंवा या दिवशी एक जरी कुलदेवीची लक्ष्मीची सेवा केली तर संपूर्ण नवरात्रीचे फळ तुम्हाला मिळते। आता आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून अष्टमीच्या सेवांची सुरुवात झाली असेल। कुणी टाकावरती कुंकुमार्चन केलं असेल, कुणी कन्यापूजन केलं असेल, कुणी दुर्गा सप्तशती पाठात म्हणजे जे पाठ आहेत ते पाठ केलं असेल, कुणी पाठाचे उद्यापन केलं असेल, कुणी घरात होम हवन केलं असेल। प्रत्येकाने यथाशक्तीनुसार काही ना काही नक्की केलं असेल। पण लक्षात ठेवा, ही अष्टमी तिथी आज असणारी ही जी महादुर्गाष्टमी आहे, ही अष्टमी तिथी कापुराशिवाय अपूर्ण आहे। आज संध्याकाळी तुम्हाला घरात कापूर जाळायचा आहे आणि कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत। या वस्तू जर तुम्ही कापूर सोबत आज तुमच्या घरात जाळल्या तर तुमच्या घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तींचा नाश होईल। कुणाची शत्रुबाधा लागलेली असेल तर ती दूर होईल। तुमच्या घरात कुणाची काही इडापिडा असेल, कोणी तंत्रमंत्र केलं असेल तर ते संपून जाईल। घरात असणारं जे काही आजारपण आहे ते नष्ट होईल। घरात जे काही पैशांच्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील, कर्जातून मुक्तता होईल। बघा, कुठलीही छोटी मोठी पूजा तुम्ही बघाल किंवा कुठलीही सेवा बघाल तर त्या सेवेत किंवा त्या पूजेच्या शेवटी आपण कापूर जाळतो, आरती करतो। जोपर्यंत त्या सेवेसाठी किंवा त्या पूजेसाठी आपण कापूर जाळत नाही असं म्हटलं जातं की त्याशिवाय ती पूजा किंवा ती सेवा पूर्णत्वास जात नाही। आज अष्टमी तिथी आहे। अष्टमीचं पूर्ण फळ आणि पुण्य मिळवण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी घरात कापूर जाळायचा आहे। आता मी तुम्हाला एकूण 3 उपाय सांगणार आहे। तुम्ही तिघांपैकी कुठलाही एक करा, 2 करा, शक्य असतील तर अगदी 3 करा। सगळ्यात पहिला उपाय आहे क्लेश, कलह आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी। बघा, प्रत्येक घर असेल त्या घरामध्ये भांडणं होतात। कधी पतीचं पत्नीचं होतं, कधी मुलांचं होतं, कधी वडिलांचं होतं, पण कधीतरी भांडणं होणं वेगळं आणि सतत क्लेश कलह होणं वेगळं। जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील, घरामध्ये अजिबात तुम्हाला सुख आनंद वाटत नसेल, घरात एक नैराश्य वाटत असेल, घरामध्ये सतत नकारात्मकता वाटत असेल तर हा पहिला उपाय। काय करायचं आहे, आज अष्टमी तिथीला घराच्या उंबरठ्यासमोर आतून बाहेर कुठेही फक्त जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती एक मातीची पंटी ठेवायची आहे। त्या मातीच्या पंटीमध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत। त्या तांदळाच्या वरती गाईच्या शेणाची गौरी असेल, जेवढं साहित्य असेल तेवढं तरी घाला, नसेल तुमच्याकडे जर त्यातलं काही साहित्य नसेल, 1-2 वस्तू असतील तेवढ्या घातल्या तरी खूप आहेत, पण मी जे साहित्य सांगते ते व्यवस्थित ऐका। गाईच्या शेणाची गौरी घालायची आहे। त्या गाईच्या शेणाच्या गौरीवरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत, काळ्या रंगाचे तीळ। या तिळांच्या वरती तुम्हाला पिवळी मोहरी सोडायची आहे। त्यानंतर बघा, पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी सोडली तरीही चालेल। यानंतर तुम्हाला याच्यावरती एक 4 ते 5 कापराचे तुकडे घालायचे आहेत, ठीक आहे। कापूर घातला की कापूर पेटवायचा, प्रज्वलित करायचा। कापूर पेटवल्याबरोबर तीळ पेटतील, मोहरी पेटेल आणि गाईच्या शेणाची जी गौरी घातलेली, गाईची म्हशीची कुठलीही चालेल, फक्त शेणाची जी गौरी घातलेली आहे ती सुद्धा पेटेल। आता हे साहित्य आपण जे घातलेलं आहे ते जसं पेटेल तसं त्यामध्ये घातलेल्या वस्तू तडतडतील। जेव्हा ही अग्नी प्रज्वलित होईल, पेटेल, तसं यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घालायचा आहे। नारळाचा तुकडा किंवा खोबरं, सगळ्यांनाच माहिती आहे सुकं खोबरं, सुक्या खोबऱ्याचा तुकडा। पण सुक्या खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला त्यामध्ये घालत असताना त्या खोबऱ्याला तुम्हाला हळद लावायची आहे। छोटासा, अगदी खूप मोठा नको, अगदी छोटासा तुकडा घ्या, सुकी हळद घ्या। खोबऱ्याच्या तुकड्याच्या दोन्ही बाजूला सगळीकडे ती हळद हातानेच लावा आणि हळद लावलेला हा खोबऱ्याचा तुकडा त्या अग्नीत टाका। बघा, आता ते सगळं पेटेपर्यंत तिथेच बसा, वरून अजून 4-5 कापराच्या वड्या घाला। जसं हे पेटेल, जसा याचा धूर घराच्या उंबरठ्यावरती होईल, हा धूर आत पण येईल आणि बाहेर पण जाईल। जसा याचा धूर आत येईल, घराच्या आत असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल। जसा याचा धूर घराच्या बाहेर जाईल तशी घराच्या उंबरठ्यावर, घराच्या बाहेर असणारी नकारात्मक शक्ती तिथून नष्ट होत जाईल। आता दुसरा उपाय सांगते। दुसरा उपाय जो आहे
तो धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तुम्हाला 21 लवंगा घ्यायच्या आहेत. किती? 21. 21च्या 21 लवंगा तुपात बुडवायच्या आहेत. एक वाटी घ्यायची, त्यात तूप घालायचं. सगळ्यात पहिले काय करायचं? देवघराच्या समोर बसायचं. आपल्या समोर मातीची पणती किंवा ज्यात नेहमी कापूर जळतात ते भांडं ठेवायचं. 21 लवंगा ज्या आहेत तुम्हाला सगळ्यात पहिले कापूर पेटवायचा आहे. त्या वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे. अग्नी प्रज्वलित होईल तशी तुम्हाला एक एक लवंग तुपात भिजवून, तुपात बुडवून तुम्हाला त्या अग्नीत सोडायचे आहे. सोडत असताना कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे. नाही कुलदेवीचा मंत्र येत नाही, कुलदेवी माहिती, नवारण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हा जो नवारण मंत्र आहे त्या नवारण मंत्राचे तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे. 21च्या 21 लवंगा जाळत असताना 21 वेळा फक्त तुम्हाला नवारण मंत्र किंवा कुलदेवी मंत्र म्हणायचा आहे. संपूर्ण राख झाली, जे लवंग घातलेले आहे ते पूर्ण जळून झाली की त्याच्यानंतर याची जी राख तयार होईल ती थोडीशी थंड झाली की ते एखाद्या कागदात घ्या. एक छोटा कागदाचा तुकडा, त्याच्यामध्ये ही राख घाला, कागदाची पुडी करा आणि ही तयार केलेली सिद्ध राख जी आहे ही आपल्या घरात मुलांच्या सोबत, पतीच्या सोबत तुमच्या जवळ ठेवा. बघा, ही लवंगांची राख तुमच्या घरात राहिली तर समजून जा की तुमच्या घरात लक्ष्मी कधीही तुमच्या घरातून काढता पाय घेणार नाही. आज जर या पद्धतीने अभिमंत्रित करून तुम्ही लवंग तुमच्या घरामध्ये जाळल्या तर लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर होईल. कारण लवंग ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे आणि अभिमंत्रित केलेली ही लवंग तुमच्या घरामध्ये नेहमीच सकारात्मकता आणते. लवंगाच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्याकडे खेचून येते. आज अष्टमी तिथीला माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरात आलेली असते. लवंगाच्या वासाने ती आपल्या घरामध्ये स्थिरावते, प्रसन्न होते, आशीर्वाद देते आणि तिची कृपादृष्टी आपल्यावरती ठेवते. आता तिसरा उपाय आहे इच्छा प्राप्तीसाठी. प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते. काय करायचं आहे? एक लाल रंगाचा धागा, मौली धागा आपण म्हणतो किंवा कलावा, तो धागा घ्यायचा. त्या धाग्यात 7 लवंगा बांधायच्या. प्रत्येक वेळी लवंग बांधत असताना महालक्ष्मी अष्टकम, नमस्ते सुमहामाये, श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रधास्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे लवंग बांधायचं, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. पुन्हा त्या धाग्याला दुसरी गाठ मारायची, लवंग बांधायचं, पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. अशा 7 लवंगा धाग्यात बांधायच्या, गुंफायच्या आहेत. 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आणि ही जी माळ आहे लवंगांची, 7 लवंगांची माळ, ती आपल्या कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. म्हणजे तिच्या गळ्यामध्ये टाक, फोटो काही असेल तर तिच्या गळ्यात ती घालायची आहे. आता पूर्ण अष्टमी तिथी संपेपर्यंत लक्षात ठेवा, ही लवंगांची माळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या गळ्यातच ठेवायची आहे, ती काढायची नाही. उद्याच्या दिवशी, उद्या नवमी तिथी सुरू होतीये, तर उद्याच्या दिवशी ही माळ जी आहे ती माता लक्ष्मीच्या गळ्यातून काढा आणि ही माळ देवघरात ठेवा. माता लक्ष्मीच्या समोर एक छोटी वाटी घ्या, त्या वाटीमध्ये ही 7 लवंगांची माळ व्यवस्थित ठेवा किंवा तुम्ही देवघरात कुठेही ती ठेवा, पण देवघरातच सेफ ती ठेवा. जशी तुमची इच्छा जवळ येत जाईल. समजा मी ही रेमेडी केलेली आहे नोकरीसाठी, की नोकरी मिळावी म्हणून मी ही रेमेडी केलेली आहे लवंगांची. तुम्ही अभिमंत्रित केलेली ही माळ जशी वाटीत काढून लक्ष्मीच्या समोर ठेवाल, त्याच्या काही दिवसात, 2-4 दिवसात तुम्हाला जर कुठेतरी नोकरीचं लोकेशन भेटलं तर एक लवंग काढायची. काढलेली लवंग माता लक्ष्मीच्या समोर कापरासोबत जाळायची. पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला नोकरीचं ठिकाण आवडलं, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं तर दुसरी लवंग काढायची, ही लवंग सुद्धा जाळायची आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी जायचं. पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंगची ऑफर आली की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यावेळेस तिसरी लवंग काढायची, माता लक्ष्मी समोर जाळायची. त्यानंतर जेव्हा तुम्हाला जॉईंट व्हायला सांगतील तेव्हा 4थी लवंग काढायची. जेव्हा तुम्ही ऑफिसला जायला लागाल तेव्हा 5वी लवंग काढायची. जेव्हा तुम्हाला तिथे म्हणजे ठीक वाटेल की व्यवस्थित सगळं माझ्या मनासारखं झालं तेव्हा 5वी काढायची. त्याच्या पुढे जेव्हा तुमचा पहिला पगार येईल, सॅलरी तुमच्या हातात येईल, तेव्हा 6वी आणि 7वी लवंग काढायची. म्हणजे कुठलीही इच्छा असेल स्टेप बाय स्टेप जशी जशी ती जवळ येत जाईल तशी एक एक लवंग काढून ती माता लक्ष्मीच्या समोर जाळायची. मग ही रेमेडी तुमच्या आयुष्यात कितीही कठीण असणाऱ्या इच्छांची पूर्तता करेल. खूप साधे सोपे 3ही उपाय आहेत. तिघांपैकी 3ही करा, 1 करा, 2 करा, जसे जमतील तसे करा, पण नक्की करा.